बातमी आहे पाणी टंचाईच्या संदर्भातली। उन्हाचा पारा जसजसा वाढत चाललाय तसतशी पाणी टंचाई महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये अनुभवता येते आहे। कोल्हापुरातल्या 14 गावांमध्ये पाणी टंचाईची झळ बसू लागली आहे। या निमित्तानं पाणी देणं की राजकारणामध्ये अडकल्यामुळे तिथे महिलांनी घागर मोर्चा काढला। मोर्चेकरी महिलांच्या सोबत आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी चर्चा केली। आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। या महायुतीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। या महायुतीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। कोण म्हणतात येत नाही पाणी ओळखत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता पाण्यासाठी वणवण करायला लागत आहे। काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यातील 5 गाव असेल, मोरेवाडी असेल, 13 गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। या गावातील 13 ते 14 गावातील ह्या नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य पण आहेत। काय सांगाल की गेल्या काही दिवसांपासून पाणी येत नाही? आज तुम्ही हा घागर मोर्चा काढण्याचं नियोजन जर आमचं बघितला तर आपल्याला 13 गाव गांधीनगर जल जीवन मिशन मधून जी 350 कोटीची जी स्कीम मंजूर केली आहे, या स्कीमच्या योजनेतून या 13 गावांना रोज पाणी पुरवठा देण्याचं नियोजन या स्कीम मध्ये आहे। या स्कीम मध्ये हे नियोजन असताना सुद्धा, स्कीम मंजूर असताना सुद्धा आज कुठंतरी त्या स्कीमचं काम रखडून 27 महिन्यामध्ये ही स्कीम पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी टेंडर मध्ये नमूद असताना सुद्धा आज 4 वर्ष झाली या स्कीमचं काम 50% सुद्धा पूर्ण करण्यात आलेलं नाही। महिला म्हणून जेव्हा ग्रामपंचायत काम करताय त्याबरोबर पाण्यासाठी तुमच्याकडे येणाऱ्या तक्रारीवर काय वाटते तुम्हाला? आता गेलं 4 वर्ष झाली मी सरपंच म्हणून कार्यरत आहे। महिलांना आपण किती दिवस आश्वासन देणार की काम पूर्ण होणार, पाणी येणार? हे काम गेले 2022 मध्ये सुरू झालेलं आहे आणि हे काम अजून पूर्ण झालेलं नाही। आणि आपण त्यापासून महिलांना आश्वासन देतो की पाणी येणार 2 तास। तुम्हीच विचार करा, महिलांना आपण इतके वर्ष झालं आपण त्यांना सांगतोय पाणी येणार, तर महिलांचा का आक्रोश होणार नाही? महिलांसाठी पाणी हा मूळ गरजेचा विषय आहे आणि जर पाणी जर मिळत नसेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागेल। 14 गावातील प्रमुख कार्यकर्ते नेते या ठिकाणी उपस्थित होते। घागर मोर्चासाठी उपस्थित होते। गेल्या काही दिवसापासून चाललेला हा पाण्याचा प्रश्न आता कधी मिटतो हे पाहणं गरजेचं आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। कोल्हापुरामध्ये 14 गावांमध्ये पाणी टंचाई असल्यानं संतापलेल्या महिलांनी डोक्यावर प्लास्टिकची घागर घेऊन मोर्चा काढला। त्याची दृश्य आणि बातमी आपण आत्ताच पाहिली।